मुंबईतनं बातमी समोर येते। मुंबईमध्ये आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी आंदोलनं सभा घेण्यास बंदी करण्यात आली आहे। आंदोलन असल्यास फक्त एक दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी असेल। त्यानंतर मैदानात थांबल्यास दंड आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। राज्याच्या गृह विभागानं तातडीची अधिसूचना या संदर्भात जारी केली आहे। दरम्यान 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगेंचं आंदोलन होणार आहे आणि हे आंदोलक मुंबईमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते। मनोज जरांगे आणि ओबीसी नेते मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याची शक्यता असताना मुंबईमध्ये आता आंदोलनाबाबत कठोर नियम लागू करण्यात आलेत। आझाद मैदान वगळता मुंबईमध्ये अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे आणि जाहीर सभा घेण्यास राज्याच्या गृह विभागानं पूर्णपणे बंदी घातली आहे। तर आझाद मैदानात आंदोलन पुकारल्यास केवळ एक दिवसासाठी आणि तीही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी दिली जाणार आहे। कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरती मनोज जरांगे 29 ऑगस्ट पासून अंतरवालीमध्ये आंदोलन सुरू करणार आहे। सरकारने ऐकलं नाही तर मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणार असा इशारा जरांगेंनी दिलाय। मराठा आंदोलकांनी आझाद मैदानाची पाहणीही केली आहे। दुसरीकडे 1 सप्टेंबर पासून मुंबईमध्ये आंदोलन करणार असा इशारा ओबीसी नेत्यांनीही दिलाय। दोन्ही समाजाकडून आंदोलनाचा इशारा दिलेला असताना गृह विभागानं मुंबईमधील आंदोलनाबाबत नवे नियम लागू केले आहेत। मुंबईमध्ये फक्त आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी असेल। आझाद मैदानावरही आंदोलनासाठी फक्त एक दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंतच परवानगी असेल। 6 वाजल्यानंतर मैदानात थांबल्यास दंड आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे। शासकीय कामकाजाच्या दिवशीच आंदोलनाची मुभा असेल। शनिवार, रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनाला परवानगी मिळणार नाहीये। मोर्चा आणि बेमुदत ठिय्या आंदोलनावर बंदी घालण्याचाही निर्णय आहे। आझाद मैदानावर 5000 आंदोलकांना परवानगी। आंदोलकांनी आझाद मैदानावरच जमावं आणि तिथूनच निघून जावं। ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, सायकल, रिक्षा, हातगाडी, जड वाहनं आणि प्राणी आणण्यास बंदी आहे। पोलिसांच्या विशेष परवानगीशिवाय लाऊडस्पीकरला परवानगी नाही। 9 बाय 6 फुटांपेक्षा मोठा बॅनर किंवा झेंडा वापरण्यास मनाई असेल। झेंड्याची काठी 2 फुटांपेक्षा मोठी नको। आझाद मैदानात तंबू, मंडप उभारण्यास पूर्णतः बंदी आहे।